नमस्कार मित्रांनो, तुमच्या गावामध्ये भजनी मंडळ असेल तर आता या भजनी मंडळांना शासनाकडून 25,000 अनुदान मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे. कारण आता भजनी मंडळाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारणं सुरू झालेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या दरम्यान हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे किंवा सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा, कोणत्या वेबसाईटवरती सादर करायचा, ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागतील, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुमच्या गावामध्ये जर एखादा भजनी मंडळ असेल तर या भजनी मंडळाला शासनाकडून 25,000 रुपये अनुदान मिळू शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की सांस्कृतिक कार्यमंत्री जे आहेत आशिष शेलार, तर त्यांनी एक पोस्ट केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्फत गणेश उत्सव महाराष्ट्राच्या राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. या उपक्रमाला अंतर्गत भजनी मंडळांना भांडवले अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 18,08,000 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचे अर्ज दिनांक 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान अनुदान.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर राज्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा. या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तुमच्या गावामध्ये जर एखादा भजनी मंडळ असेल किंवा अनेक भजनी मंडळ असतील तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून अर्ज करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला नोंदणी करायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संस्था भजनी मंडळ नोंदणी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा. संस्था भजनी मंडळ लॉग इन करा. कारण लॉग इन तर आता करता येणार नाही, अगोदर नोंदणी करावी लागेल. आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. तर अगोदर नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, जसे आपण नोंदणी करण्यासाठी या बटनावरती क्लिक केलं तसं तर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला विभाग निवडायचा आहे. जो ही तुमचा विभाग असेल, अमरावती असो, कोकण, छत्रपती संभाजीनगर असो, नागपूर, नाशिक, पुणे, तर यातला जो विभाग तुमचा असेल तो या ठिकाणी निवडा. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तोही तुमचा जिल्हा असेल. विभाग निवडल्यानंतर जिल्हा या ठिकाणी दिसेल, तालुका दिसेल. भजनी मंडळाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर भजनी मंडळाचा पत्ता टाकायचा आहे, तालुका टाका. त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव टाका, भजनी मंडळाचा नाव टाकायचा आहे, कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. दूरध्वनी क्रमांक असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. ईमेल देखील असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. ही सर्व माहिती टाकल्यानंतर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी झाल्यानंतर परत एकदा या ऑप्शन वरती या आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. आता आपण लॉग इन करताना जो मोबाईल नंबर वापरला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी OTP टाकून लॉग इन करायचं आहे. आणि हो मित्रांनो, लगेच आपल्याला एक OTP मोबाईलवर आपल्या येईल किंवा आपल्या आपण जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती सुद्धा तो यशस्वीरित्या पाठवला जाणार आहे. आता लॉग इन झाल्यावरती अशा प्रकारचा इनर इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी अनेक अर्ज आहेत. आपल्याला यापैकी भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज हा जो पर्याय दिसतोय त्या पर्यायावर आपण क्लिक करायचं आहे. बघा, आता आणखीन एक फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. यामध्ये भजनी मंडळाचे नाव, भजनी मंडळाचा कायमचा पत्ता, आर्थिक वर्ष, विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, प्रवेशिका नोंदणी, भ्रमणध्वनी क्रमांक, त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, ईमेल, ही सर्व माहिती आपण नोंदणी केलेल्या बेसिस वर आलेली आहे. म्हणजे आपण आता पहिल्यांदा लॉग इन करताना पहिल्यांदा जी माहिती आपण भरलेली आहे ती माहिती आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला तीच माहिती इथे दिसल. तसंच खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भजनी मंडळ बँक
IFC कोड, भजनी मंडळ, बँकेचं नाव, भजनी मंडळ, बँक शाखा, बँक खाते क्रमांक, तो बँक खाते क्रमांक या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. बँक खाते धारकाचे नाव, भजनी मंडळाचा पॅन कार्ड क्रमांक, भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, असेल तर तो या पर्यायावरती क्लिक करा, नसेल तर नाही. त्यानंतर अजून थोडं या पेजला खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी भजनी मंडळाचे कार्यक्षेत्र या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणजे भजनी मंडळ शहरातला आहे काही ग्रामीण भागातला आहे, आदिवासी सीमावर्ती, तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची कामगिरी नुसतं भजनी मंडळ असून जमणार नाही मित्रांनो, तर या भजनी मंडळाने चांगलं काम केलेलं असावं मागील 3 वर्षामध्ये. तसंच या भजनी मंडळाचं पेपरमध्ये जर समजा एखादी बातमी आलेली असेल तर त्याचं कात्रण, तसंच ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेचे वर्णन या ठिकाणी करायचं आहे. मंडळाने कलाक्षेत्र, राज्य, देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती या ठिकाणी, जर का कला क्षेत्रामध्ये या भजनी मंडळाने जर काही काम केलं असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र किंवा राज्य शासन यांच्याकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्या बाबतीत माहिती, जर काही निधी मिळाला असेल तर ती माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर भजनी मंडळातील सदस्यांची संख्या टाकायची आहे. आतापर्यंत केलेले कार्य, आतापर्यंतचे जे तुम्ही भजन न म्हणलेले किंवा कार्यक्रम केले तर त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी टाकायची आहे. एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या किती असते ती देखील टाका. आता राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तो डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा. तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर केलेल्या कार्यक्रमामुळे मूळ छायाचित्र, जे फोटोग्राफ्स आहेत त्या अपलोड करायचे आहेत. भजनी मंडळाचे एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला असेल तर आयोजकांना त्या ठिकाणी तुम्हाला पत्र दिले असेल किंवा अशा ठिकाणी आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही भजन म्हणण्यासाठी या किंवा भजने म्हणण्यासाठी या, तर त्या संदर्भातील एक पत्र आपल्याला दिलेलं असतं. ते पत्र या ठिकाणी अपलोड आपल्याला करायचं आहे. तसंच कार्यक्रमासंबंधित वर्तमानपत्रामध्ये, निवृत्त पत्र मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतात अथवा परीक्षणाची छायाचित्र कात्रण स्क्रॉल करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर कार्यक्रमाची निमंत्रक पत्रिका, हँडल, बिल, कार्यक्रमाचे जाहिरातीची कात्रण देखील या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहे. या ठिकाणी एक चेक बॉक्स आहे, त्याला टिक करा आणि नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भजनी मंडळाची नोंदणी करू शकतात, ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर हा अर्ज संबंधित विभागात सबमिट केला जाईल. तुम्हाला जर काही या ठिकाणी अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो, जर अशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये एखादा भजनी मंडळ असेल किंवा अनेक भजनी मंडळ असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा, कारण त्यांना यामुळे 25,000 रुपये अनुदान मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.